नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचा भरपूर भाज्या घालून खमंग टेस्टी आणि पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत। रेसिपी खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा कधी-कधी आपल्याला पोळी भाजी बनवायचा कंटाळा येतो, त्यावेळेसुद्धा तुम्ही अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकता। अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे एक कांदा, एक टोमॅटो, एक शिमला आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या घालू शकता, जसं की गाजर, कोबी। सर्व भाज्या माझ्या बारीक कट करून झालेल्या आहे। भाज्या ह्या एकदम बारीक कट करून घ्यायच्या आहेत। आता असा एक बाउल घेऊया आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही या नाश्त्यासाठी ज्वारीचे पीठसुद्धा वापरू शकता। आता ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडा फिरवून घ्या। हा पण यामध्ये घालूया आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालू। मीठ घातल्यावरती हे सर्व कोरडे साहित्य आधी चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यावरती आपल्याला यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे। पाणी एकदाच सर्व घालायचे नाही, थोडे थोडे पाणी घालून हे पीठ आपल्याला पातळ भिजवून घ्यायचे आहे। रेसिपी अतिशय पौष्टिक आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होते। पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे असं ठेवलं आहे बॅटर। जर गरज पडली तर आणखी पाणी आपण घालू शकतो। आता हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे आपल्याला रेस्ट होऊ द्यायचा आहे, म्हणजे यामधला जो रवा आपण घातलेला आहे तो मस्त फुलून येईल। आता गॅसवरती आपण कढई ठेवूया। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि थोडेसे हिंग घालूया। त्याचसोबत आपण ज्या हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि हे मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट आपण ही मिरची यामध्ये परतून घेऊया। आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया। कांदा सुद्धा आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे, जास्त फ्राय करायचा नाही, थोडासा सॉफ्ट करून घेऊ। 1 मिनिटानंतर बारीक कट केलेली शिमला पण यामध्ये घालायची आणि शिमला पण मिक्स करून घ्यायची। आता लगेचच बारीक कट केलेला टोमॅटो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं ह्या सर्व भाज्या मस्त परतून घ्यायच्या आहे। असं परतून घेतलं की भाज्या मऊ होतात आणि आकाराने सुद्धा कमी होतात। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे आणखी व्हेजिटेबल्स घालू शकता। तर हे बघा भाज्या परतून झाल्या आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊ। पीठ भिजून पण आता 15 मिनिटं झाली आहेत। तर हे बघा छान पीठ फुलून आलं आहे, यातला रवा पण छान भिजला आहे। हे चांगलं चमच्याने आता आपण मिक्स करून घेऊया। आता या बॅटरमध्ये परतून घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला घालायच्या आहे आणि यासोबत बारीक कट केलेली कोथिंबीर पण घालायची आणि हे सर्व चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे बॅटर किती कलरफुल दिसत आहे या भाज्या घातल्यामुळे आणि पौष्टिक आहे आणि खमंग पण आहे। हा नाश्ता किती सुंदर दिसत आहे बघू शकता। हे बॅटर घट्ट ठेवायचे नाही, थोडेसे पातळच ठेवायचे आहे। हे बघा अशा पद्धतीचे। आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनला आपण
थोडेसे तेल लावून घेऊया. पॅन चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाले की यावरती बॅटर घालायचे आहे. अशा पद्धतीने हे बघा, हे बॅटर थोडे पातळच ठेवायचे म्हणजे हे धिरडे खूप छान कुरकुरीत बनतात आणि याला जाळी पण खूप छान पडते आणि खायला सुद्धा खूप कुरकुरीत लागतात. अशा पद्धतीने मी छोटे छोटे हे धिरडे बनवून घेणार आहे. छोटे छोटेच खूप छान वाटतात. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठे पण बनवू शकता. हे धिरडे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि मस्त भाजून घ्यायचं. भाजताना घाई करायची नाही. तुम्ही बघू शकता यात घातलेल्या भाज्या किती सुरेख दिसत आहेत. 2 ते 3 मिनिटांनी सुरुवातीला आधी याचे असे काठ सोडून घ्यायचे. अगदी सहज हे निघतात. हे बघा, अशा पद्धतीने तव्यापासून सेपरेट होतात. आता हे आपल्याला हळूवारपणे पलटी करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते किती छान व्यवस्थित भाजलं गेलं आहे. खालची साईड रंग पण किती छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता जाळी पण सुंदर अशी पडलेली आहे. आता दुसरी साईड पण आपल्याला अशीच खमंग 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे. आता दुसरी साईड पण मी तुम्हाला दाखवते किती खमंग भाजली गेलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड मस्त भाजून घ्यायच्या आहेत. पहिलं धिरडं आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि मी तुम्हाला दुसरं पण धिरडं करून दाखवणार आहे. पहिल्यासारखंच थोडंसं आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर यावरती घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे धिरडे बिना तेलाचे पण बनवू शकता. फक्त सुरुवातीला 2 ते 3 धिरडे असे तेलाचे बनवून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही बिना तेलाचे सुद्धा या पॅनवरती धिरडे बनवू शकता. गरमागरम गव्हाच्या पिठाचे हे पौष्टिक धिरडे खूप छान लागतात, खूप रुचकर लागतात. अशा प्रकारे आपले हे पौष्टिक धिरडे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर झालेले आहेत ते. किती सुरेख जाळी पडलेली आहे. हे धिरडे तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता आणि यात भाज्या असल्यामुळे वेगळं काही करायची गरज सुद्धा पडत नाही. या धिरड्यांबरोबर नुसतं दही असलं किंवा लोणचं, टोमॅटो सॉस याबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तर जरूर बनवून पहा. गरमागरम खायला एकदम रुचकर आणि पौष्टिक हे गव्हाच्या पिठाचे हेल्दी धिरडे. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.